स्वामी आता बद्रीनाथला आलो आणि बद्रीनाथच्या कुंडांमध्ये आंघोळ करून झाल्यावर आम्ही दर्शनाला जाऊ. स्वामी निघालो होता बाहेर आणि हा आहे बद्रीनाथ मंदिराचा समोरचा भाग. इथे एक धौली गंगा आहे आणि एक अलकनंदा नदी. या दोन नद्यांचा संगम होऊन पुढे अलकनंदा नदी पुढे जाते ना, नदी पुढे भागीरथीला मिळून तिथे गंगा बनते. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या हक्काच्या ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर. स्वामी आम्हाला 3 वाजता हॉटेलमधून काढलं की आपल्याला 3 वाजता निघायचं आहे, बद्रीनाथला जायचं आहे. तिकडे कुंडांमध्ये आंघोळ करायची, त्यासाठी आम्हाला झोपून नाही दिला. 3 वाजता निघालो की कुंडात जाऊ, कुंडात आंघोळ करू आणि बद्रीनाथाचं दर्शन घेऊन माना गावात जाऊ. 3 वाजता निघालो. 5 मिनिटांनी गाडी चालली, 5:45 वाजले आणि गाड्या थांबवल्यात. एक नंबर. इकडे एक ट्रक फसलाय, त्याच्यामुळे पूर्ण रोड जाम झालाय आणि बद्रीनाथला जायला एकच रस्ता आहे. एक तर हॉटेलमध्ये पण झोपून नाही दिला, बस मध्ये झोपलेलं तिथं पण झोपून नाही दिला, दगडा पडायला लागली. सो आधीच लँडस्लाईड झालेली, त्याच्यामुळे छोटा रोड होता आणि आता ट्रकवाल्याने कारनामा केला. तो खाली बघत होता कशी दरी आहे. रोड वरती उचलतील ते, ट्रक वरती उचलेल ना. आधीच लँडस्लाईड झालेली आहे इथे आणि गाडीत झोपलेलो तर तिथून पण उठवला का, वरून दगड पडतात गाडीतून पण उठा. तू झोपते गौरा? हा ना, जेव्हा बघा तेव्हा झोपलेलाच असते. अरे मी एडिटिंग करतो तो रात्री, तुम्ही झोपली तरी जेवले तशी झोपली. मन नाही, आम्ही नाही झोपलो, जेवलो. केक कपल होत्या का? केक कोणचा बर्थडे होता? हे बघ भाऊ, यानं बर्थडे माहित नाही, आवरे झोपेन होते यावी. बर्थडे पण माहित नाही त्याचा. मग केक कपल माहित आहे तुम्हाला? आम्हाला काय सांगला बर्थडे? हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पार्टी द्या का? धन्यवाद. धन्यवाद नाही, पार्टी पाहिजे आम्हाला. धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आता के बिजा काम कर. चला आपण व्ह्यू छान आहे, आपण व्ह्यू बघत बसूया. सो सकाळ सकाळी गाडी फसली, आमचं दर्शन थांबलंय पण व्ह्यू बघायला छान वाटतं. ट्रकच्या खालून ही जागा आहे, इथून आलो या साईडला, ट्रकच्या या साईडला. आणि इकडे समोरून लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ता थोडासा छोटा होता आधीपासूनच आणि त्या ट्रकवाल्याने क्रॉस टाकली गाडी. जेमतेम एका गाडीचा रस्ता होता. तर आमची बाकी सगळी पब्लिक ट्रकच्या त्या साईडला, मी ट्रकच्या खालून या साईडला आलो. इकडे काम चालू आहे आणि ही आमची पब्लिक सगळी. चला आता क्रेन येईपर्यंत अजून 1-2 तास जातील. तोपर्यंत एका जागेवर थांबण्यापेक्षा बरं फिरू इकडे तिकडे, कारण व्ह्यू छान आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं आहे, मला पहाडी एरिया आवडतो. चला व्ह्यू बघत बघत आपण फिरूया. सो मला वाटलं मीच पहिला आलोय का, पण आपले मॅनेजर इकडे आधीच येऊन मोकळे आहेत. मग नाही जमला का?
जरा खांदा दुखायला लागला माझा म्हणून, नाही तर उचलणार होतं पहिलाच. मला सांगायचं ना, मी हात लावला असता. हात लावून नाही ना उचलायला गेलेलो मी. आता तिकडे सासूरवाडीला मी फोन केलेला, ती पण काही असेच आवाज देत नाही, पण ती येता पोलीस स्टेशनला केलेला फोन, ती सांगते येता ती पण येत नाही. क्रेन आहे बोलतो तिथं, पण ड्रायव्हर नाही त्याचा. JCP मॅनेजरची लड़की हो के यहाँ पे आई क्या गुंडा बनून तू आली तिथून घोडा बनून. तू पण त्यांशी जायला नाही, मी खालून आलो इथून. काही बी हा तू इकडे का आला या साईडला? सकाळी कालोख पडलेलं तेव्हा. फायनली पाऊण तासानंतर ट्रेन तर नाही पण पोकलँड भेटली. आता गाडी काढायला हे करतील, बघूया किती वेळ लागतो आणि कसा काढतोय. फायनली पोकलँडने काम केला. रस्त्यावर आली, रस्त्यावर मागच्या पब्लिकचा आवाज बहुत येत नसेल तुम्हाला, पण पब्लिक चेअरअप करायला लागली. पण बराच टाइम झाला आम्ही इथे थांबलेलो, ते अडकलेलं ॲक्च्युली थांबलेलं, तो अडकलेलं. आता फायनली आमची बद्रीनाथची जर्नी स्टार्ट होईल. फायनली ट्रक आला वरती. इथून तो ट्रक रिव्हर्स गेलेला. तू कुठे झालं धावत? इथून तो ट्रक रिव्हर्स गेलेला आणि तिकडे जाऊन तिथपर्यंत त्या ड्रायव्हरने कंट्रोल केला. आणि आमची पब्लिक, हॅलो चला चालतच जाऊ आता. चला चलो आंटी लोग चलो. चला पप्पा, तुम्हाला सांगता आणि बस ऐकत नाही. हो भाभी चलो. चला फायनली सगळं व्यवस्थित झालं आणि आम्ही आता निघालो बद्रीनाथाच्या दर्शनासाठी. नमो पार्वती पते, हर हर महादेव. नमो पार्वती पते, हर हर महादेव. बद्री विशाल महाराज की जय. बद्री विशाल महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. फायनली आज पण आपल्याला बर्फाचा डोंगर दिसलेला आहे बघा. चल आता आम्ही पेन रूटमध्ये थांबलोय नाश्ता करायला आणि आज साखर चौथ आहे. सो धन्यवाद. बस नाही अजून दिली तर बरं होईल. आपले लोक साखर चौथ पण बोलतात, शेकड्याची चौथ पण शेकड्याची चौथ पण बोलतात बोलतात. आणि सर्वात मोठी चतुर्थी पण बोलतात. हा सो मग आमचा उपवास आहे आणि इकडे नाश्त्याला पण आम्हाला चमचा पण द्या. अर्धवट काम झाला तुमचा. हा बेटा, आत्ता मजा आली. उपवास आहे का तुझा? चला नाश्ता करून घेतो. तुमचा उपवास आहे? नाही बाबू, तुमचा उपवास आहे? भजी बिजी लोलोले पिझ्झा
खिचडी खा खिचडी खा. मॅगी सो चलो फायनली आम्ही बद्रीनाथला पोचलो आणि आम्ही इथे जवळजवळ सकाळी 7-7:30ला पोचायचं होतं, पण आम्ही पोचलो किती वाजले ना आता 10:50 11 वाजता 11 वाजला पोचायला. 11 वाजले. हो आणि आम्ही सगळ्यातच चाललो हळूहळू पुढे. वरती सोनलताईला डोंगर दिसले, उरण करू. चला आता पुढे जाऊया. भारी आहे ना. मी ना आता सांगू नाही शकत, मी एवढी खुश आहे इथे येऊन. अगदी खुश होऊ नको, कामाला घाबरू नको. पोचलो आता बद्रीनाथ मंदिराच्या खाली. इथे समोरच मंदिर आहे आणि इकडे गरम पाण्याचे कुंड आहेत, इथे कुंड आहेत, अजून इथे कुंड आहेत, हे पुरुषांसाठीचे. इकडे महिलांसाठीचे कुंड आहेत. सो आता इकडे इथून जेंट्स जातात सगळे. जायचं ना पाण्यात आता. चला आपण आता गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करू आणि मग बद्रीनाथाचं दर्शन करून घेऊया. करू का? सो आता आंघोळ केल्यानंतरच दाखवतो, कारण चलो इथे गरम पाणी आहे, गरम पाण्यात सगळे जातात. सगळीकडे बाजूला थंड पाण्याची नदी आहे आणि इथे मध्येच फक्त कुंड गरम पाण्याचे आहेत. चला आपण आता आंघोळ करूया. ओम नमो नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 स्वामी आता बद्रीनाथला आलो आणि बद्रीनाथच्या कुंडांमध्ये आंघोळ करून या. गरम नाही, या गरम नाही, या गरम नाही, या गरम नाही, या गरम नाही. मस्त आहे पण पाणी गरमागरम भारी आहे. काढा तो. हो चालू काय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय देवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कुंडांमध्ये आंघोळ करून झाल्यावर आम्ही दर्शनाला जाऊ. तुम्हाला दर्शनाला बाहेरून दर्शन देईन मी, कळस दर्शन आणि बाहेरून जसं जमेल तसं कंटिन्यू बघत राहा. तर चला आता आमची कुंडामध्ये आंघोळ वगैरे झाली, आम्ही रेडी झालो. आता आम्ही निघालो दर्शनाला आणि समोरच आपल्या बद्रीनाथ मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ घ्यायला अलाउड नाही आहे. सो तुम्ही बाहेरून आणि कलश दर्शनच करू शकता. तेवढं जर मी तुम्हाला देऊच शकतो, कलश दर्शन आणि बाहेरून दर्शन. हे बघा आपल्या समोरच आहे मंदिर, आपण जसं चाललोय तिकडेच. आणि ते लाईन आहे बाबा, लाईन बरीच आहे. कुठून? आम्ही अंशी दर्शन घेतला. चल आम्हाला हे करून दे मग. चला समोर आहे बद्रीनाथ मंदिर. आम्ही आलो आतमध्ये आता. आतमधून अख्ख्यांच्या लग्नांचे मेकअप मी निघेल. आरती आली. सॉरी सर. अंकल इधर तर सो आमचं दर्शन झालं आणि आम्ही मंदिराच्या मागे थांबलो. आता हे मेन मंदिर आहे. चला निहारिका सार्थक कुठे आहेत? नाही आणले का तुम्ही? त्यांना आणायला पाहिजे होतं. सगळी पोरं आली, तुम्हीच नाही आणलं फक्त. चला आता कलश दर्शन करून घ्या. हे मेन मंदिर आहे. सो हा आहे बद्रीनाथ धामच्या मंदिराचा मागचा परिसर. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला पुढचा परिसर पण दाखवेन. चला आपण आता बाहेर जाऊया. सो तुम्ही माझ्या मागे मंदिर, बद्रीनाथ मंदिराचा मागचा परिसर
आणि मुख्य मंदिर बघू शकताय. सो आम्ही निघालो होतो बाहेर आणि हा आहे बद्रीनाथ मंदिराचा समोरचा भाग. आता आमचं फोटो वगैरे काढून झालं आणि ते बद्रीनाथ धामच्या समोर आपल्या महिला मंडळ डान्स करतायत. हॅलो. आता आपलं दर्शन वगैरे झालं आणि आता गर्दी पण खूप झाली. आपण जाऊया आता. आणि आमचं मम्मी पप्पा आमचं 4 धामपैकी पहिल्या धामचं दर्शन झालेलं आहे. हा बद्रीनाथ. चला आता खाली जाऊया. चला देव पावल. चला चला पावल देव. चान्स मारलेली आहे पप्पांनी इथे. काय काय पती परमेश्वर ना. सो चल आपण जाऊया आता खाली. इथून आम्हाला आता मानागावला पण जायचं आहे. मानागावला पण जाऊया आपण. तो चलो आता आम्ही आलो पार्किंग जवळ आणि इथे बघा इथं ऐकर दुर्वेश ऐकर हे बघा. तर काय असं नाही की इथे अल्टिट्यूड जास्त आहे आणि लहान मुलांना आणू शकत नाही असं काय नाही. मृणालीला पण आणलं असतं, आराध्यला पण आणलं असतं तरी चाललं असतं, पण यांना असं वाटलं की नको मुलं त्रास देतात. छोटे बच्चांना नाही आणत दादा. यो मोठा आहे दुर्वेश मोठा आहे नाही रे बच्चा छोटे बच्चांना नाही आणत असा. हा आराध्य छोट्या मुलांना आणत नाही असं मम्मीने सांगायला सांगितलंय, पण बाकीच्यांची लहान मुलं आहेत आहेत. दादा खोटं. आता जोपर्यंत घरी आल्यावर पिझ्झा बर्गर आणि खाऊन भेटत नाही तोपर्यंत तू रड, तोपर्यंत धिंगाणा घाल बिंदास. विक्रांत मामाचा सपोर्ट आहे. चल आता आम्ही जातो ना माना गावात. हा आणि इथे डॅडी पण आला. रुपेश भाऊचा फोटोशूट चालू आहे. आणि मंगेश भाऊ तुम्ही फोटो काढले फोटो कोणी फोटोग्राफर नंदू आहे आपला. याला आम्ही दत्तक घेतले नाही. आई आमची पोरगी आहे ती आता लास्ट आहे. तिला नंतर दाखवू आपण. हा नक्की 4 दमला आले का कुठे आले. हा बघा जर दुर्वेश येऊ शकतो तर आराध्य का नाही. आराध्यांनी धिंगाणा घालायलाच पाहिजे. आराध्याला उद्याला घेऊन येऊ. मी जर आराध्याच्या जागेवर असतो ना बाबा लोलबट टाकलीच डायरेक्ट. निघालो होता बद्रीनाथ वरून आणि आम्ही चाललो मानागाव बघायला. भारताचा पहिला गाव नॉर्दर्न साईडचा. आणि आमचं असं ठरलं की बाहेरचे जे गाडी आहेत तिकडे मानागावाला स्वखर्चानं जावं लागतं. मग बाहेरच्या गाडीवाल्यांना पैसे देण्यापेक्षा आपल्याच बसवाल्यासोबत ठरवू आपण. आणि मग त्याला आम्ही कॉन्ट्रो काढून देणार आहोत. मग कॉन्ट्रो काढायला मम्मी बघा काय करते. तुम्हारा बच्चा सुखी रहेगा. तिचा लगीन बोला तिला नको देऊ आशीर्वाद. तिचा नाही बोला तिला देस. मेरा बच्चा मेरा बच्चा. तिला पण दिला आशीर्वाद. तिने पण दिला पैसे. माई गिर जाएगी. सुखी संसार रहेगा. तो सूट होता था.
आता सांगते चला. नंतर वापस कशाला लागल्यावर काकू नवीन डायलेक्ट काकू सॉन्ग आहे अरे एकदम हे बघ दिलं हे बघ आणि मागाच्या आधीच लोक देतात मी सांगतो माझं पैसे नाही माझा भाऊ देईल पैसे माझे कोण देईल आई बा आई बहिणीला माझे पैसे मम्मी देईल माझं पैसे भाऊ दे दो. तोरा बाल बच्चा सुखी रहेगा. मेरा बाल बच्चा है. बाल टकला हो गए बाबा जवळ बाबा जवळ बाबा के डायलॉग मारते बघू हा बघू ना आता सुट्टे दे ना. बाबाला कमवतील त्या बघा आपकी बीबी आपको रोज चाटना बना के देगी बोलो पैसे 500 दिले तुम्ही. भैया सौ दिया आपको. आई बाबूला बोलते हैं 300 रुपये दो. 300 दो. पहिला दो भैया पहिला दे दो. पहिला दे दो भैया. बोल मला पहिले 500 दे दो काम नंतर बोलेल तर पहिले कोण पैसे देईल पहिले को पैसे कोण देईल अरे डोंगर बघ डोंगर दे दो भैया दे दो. जल्दी करो भैया. जल्दी करो. नहीं कम नहीं. डिस्काउंट डिस्काउंट 300 रुपया भैया. 300 150 में थोड़ा होता है. 300 रिक्षा आगे नहीं जाएगी नहीं 300 नहीं एडजस्ट नहीं होगा भैया. हाँ उतना ही पैसा है मेरे पास बोला खुश रहो. 400 ले. बोलो ना आपकी बीबी आपको रोज चाटना बना के दे चलो चलो दे आता दिया. गेलं पैसे आता गेलं आशीर्वाद पण दिला वापस कर. 300 नहीं दो आप बोले 400 ले लो. मेरा और मेरी बीबी का 16 300 वापस कर. नहीं मेरा और मेरी बीबी का 400 लेने का तो ले अरे आपण दोनों का दिए. अरे 400 दे वापस. संपलं गेलं पैसे आता बोला सो गाईज आता आपण पाहतोय भारताचं प्रथम गाव माना माना गाव. आप मानो या ना मानो हम आए हैं मानो में सो आम्ही पोचलो आता माना गावाच्या इथे. हे भारताचं फर्स्ट विलेज आहे आणि आम्ही भारताच्या लास्ट विलेजला मागच्या वर्षी गेलेलो थांग विलेज जो की आहे लेहमध्ये. तर आणि हा आहे फर्स्ट विलेज. ते माझ्या मागे बघू शकता तो बॅनर आहे बोर्ड आहे फर्स्ट विलेज ऑफ इंडिया फर्स्ट इंडियन विलेज माना. चला आता एक फोटो काढून घेतो आणि मग लगेच निघतो. चला आता आम्ही मम्मी आणि पप्पा आम्ही आहोत भारताच्या पहिल्या गावाच्या इथे. हा आहे भारताचा पहिला गाव माना 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 गाव त्याला म्हणतात. माना गाव माना. चलो आणि सगळे आहोत आम्ही इथे. तुम्ही फोटो काढला आई नाही जीत गेले आत्म शूज घालायला या आपण एक सगळ्यांचा ग्रुप फोटो काढू. चलो ओ भाभीजी अरे तू आहे का म्हणा भाभी या सगळी या ना एकत्र. आपण पाठीमागे असं तुम्ही इकडे वा. एक तू बोल या आप कर लो. ताई इकडे बघ ताई आई बोल आता आई बोल कॅमेरा तुझ्याकडे ताई. सो आम्ही आलो आता हनुमान चट्टीला. इथे प्राचीन हनुमानाचं मंदिर आहे. चला आपण आता दर्शन करून घेऊया हनुमान चट्टी. अच्छा इथे समोरच आहे बाहेरच आहे सो आतमध्ये मंदिर असं हे नाही आहे. येस बॉस जे तुझं एक आहे चला दर्शन करून घेऊया आपण. आता आम्ही आमच्या याच्यामध्ये ट्रिपमध्ये पंचप्रयाग पण आहे. तर इथं तिसरा हा कोणता विष्णुप्रयाग. इथे पण 2 नद्यांचा संगम आहे. हा विष्णुप्रयाग त्या दिवशी बघितला देवप्रयाग रुद्रप्रयाग आणि विष्णुप्रयाग. जय. इथे एक धौली गंगा आहे आणि एक अलकनंदा नदी. या 2 नद्यांचा संगम होऊन पुढे अलकनंदा नदी पुढे जाते ना. नदी पुढे भागीरथीला मिळून तिथे गंगा बनते.
आम्ही निघालो आता बद्रीनाथ मानागाव करून आणि कधीपासून सगळे शांत होते, सगळे झोपलेले. जसं सकाळी जिथे लँडस्लाईड झालेली तो ट्रक फसलेला तो जसा पार केला तशी सगळ्यांना लगेच परत एनर्जी आली. आपण आई आमची आज झोपली नाही का? आई नाही झोपली ना. आई झोपल कशी? आईची झोप उठलेली. क्लायमेट बघलेलं ए आई 3.5 तास बाहेर उभी होती. हो. सगळं निरीक्षण करत. आईने व्हिडिओ काढले. त्याच्यामुळे तर झोप उडली. आईने स्वतः व्हिडिओ काढले आयो घरी पाठवायला. आई पाठवली का? नवीन ब्लॉगर तयार होते. हो नाही घरी घाबरली अजून 4 बाकी आहेत. ते साईडला बघा, ते साईडला सगळे हसतात, सगळी त्या आईला बोलतात. ही ताई काय करीत होती विचार? काय करत होते. काय करत होती सांगा? ते साईडला का नाही बघितलं? आता ताईची ऍक्शन करते. हा व्हिडिओ चालूच आहे. इकडे बघ, ताईने कसं करत का ताई काय झाला? बाजूला दरी होती ना म्हणून का? बरं ज्या बघायला आले त्याच बघत नाही दुसरं घेऊन. चला आमचं आता प्रवास जवळजवळ संपेल. पण इकडे आम्ही पोचू आता. किती 1 तास बाकी असेल ना? 10-15 मिनिटं. सो पोचू आता आम्ही हॉटेलवर. आणि तुम्ही ब्लॉग मध्ये सांगा आज किती वेळा सो बोललाय. तुम्ही कोणाच्या बाजूने? माझ्या तुम्ही कोणाच्या बाजूने? आई मला असते तू म्हणून पण त्याची डोक्यावर बॅग पडली. मी मुद्दा म्हणून नाही बोललो. ती बॅग पडली आई डोक्यात. माझ्या तोंडात अचानक गाणी आला ज्याचे कर आपोआपाला तो. मी मुद्दा म्हणून नाही बोललो, आपोआपाला नाही गाई. पण लागला नाही लागला नाही ना. लागलं तर मग नाही लागलं असतं तर गाणी नसतं बोललो असं. इकडे बघ, दरी जाऊ लागली ना ही ड्रायव्हरला. कोण? माझ्या आता ते ड्रायव्हरला काय दिसते? अरे बाबा कसं नसतं. तुम्ही माझ्याबद्दल तर सोडूनच काय. हे दादा झाले या ताई पण ते दादा त्यांनी तर सांगितलं डायरेक्ट खोलीवर उठो. ते ताईने सांगून त्याला मला डायरेक्ट खोलीवर ने ना तिकडे उठो. आमचे जावई बिंदास होते. घाबरत नाही. जावई ना सवय आमचं काका बघा ते बघा ते काका आमचे गप बसल्यात. बिचारे किती गप्प बसले. आईच्या पुढे काही बोलताच येत नाही. माझ्या का आई दादा काकू 10 वेळा उठून जातो तिथं बघायला. माझे बाई 2 जोरे निघले बाजूला. कोण? हा कसा कोण? मला पप्पा बोलतात तिकडे मागे येऊ नको जाम धरतात. जित ना ताई होती ना, जित तिकडे गेला ताईच्या जागेवर ताईच्या जागेवर होती. काकू आता नारळ आपल्याला मोदक बनवायचे. नारळ कोणी कोण किसणार आहे? ज्यावेळी सांगले ना की मी किसतो कधी पण त्यांना सवय येताना सांगा. म्हणजे काका कोणी पण असू दे. काका दिनेश दादा ये दादा आणि ते दादा. मी काही करू शकतो, भाजी बनवू शकतो. ठीक आहे मोदक बनवा. असं असतं लग्न झाल्यावर. तुम्हाला किती पगार? मला माझी बायको एकदम चहा बनवते. सो आम्ही पोचलो आता हॉटेलवर आणि इथे पोचल्या मस्तपैकी गरमागरम सूप आहे. चुमरी धन्यवाद. सो चला गरमागरम सूप पिऊन घेतो. कारण उद्या आमचं तुंगनाथ आहे. सो उद्या तुंगनाथसाठी तिकडे थंडी असेल म्हणून मी मम्मीसाठी सूप घेऊन आलो.
बघितलं ना, मला तुझी काळजी आहे. नको पिऊ तो. का? नाही, माझा उष्ट आहे म्हणून. सो चला हां, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुंगनाथचं दर्शन आणि तुंगनाथची ट्रेकिंग बघायला मिळेल. सो चला आता आमचं जेवण रेडी आहे आणि मामाने मस्त वेगळी ताट बनवून दिला मला. वरण भात, चपाती, पनीर चिल्ली, भेंड्याची कोणती आहे? भेंडी मसाला, शिरा आणि भजी. सो आपण जेवण करून घेऊया. बाकी आपली बरीचशी पब्लिक जेवण करून झालं आहे, बरीचशा पब्लिकचं. आणि मॅचिंग महिला मंडळ झालं, सगळ्यांचं जेवण झालं. हां, मॅनेजरचं जेवण झालं म्हणून बाकी सगळी हे करायला थांबल्यान. हां, बरोबर. सो चला मी पण जेवण करून घेतो आणि बोलतो आता, कारण उद्या आमचं तुंगनाथ आहे, तुंगनाथला जायचं आहे. सो मस्तपैकी जेवण करून आज पोट भरून जेवेन. मी रोजच पोट भरून जेवतो. आज पनीर चिल्ली माझी फेवरेट. सो जेवूया आपण. हो, जेवले?